हारू नका. आता आहे आता आहे रे. आनंद पाहिजे बरं कितले दिवस गणपती पुजता तुम्ही? नमस्कार. गणेशोत्सव हा सण संबंध गोमंतकात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमच्याकडे दरवर्षी 7 दिवसीय किंवा 9 दिवसीय गणपती उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. यंदा आम्ही 9 दिवसीय गणपती उत्सव साजरा करीत आहोत आणि आज 9व्या दिवशी आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे. खरोखरच खूप मोठ्या उत्साहात संबंध कुटुंबीय सर्व बालक मंडळी वगैरे सगळे जमून आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. दर दिवशी भजन म्हणा, दिंडी किंवा घुमट आरती असे कला प्रकार आम्ही त्या घरात साजरे करतो व या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो. या दरम्यान किती जण आहेत तुम्ही मेंबर? कुटुंब आमचं खूप मोठं आहे. जवळजवळ 100 सदस्य या कुटुंबात आहेत. तसेच 5 दिवस झाल्यानंतर या घरातील मुली ज्या लग्न करून दुसऱ्या घरी दिलेल्या आहेत त्या सर्वसुद्धा या ठिकाणी येऊन या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात व या उत्साहाचा आनंद या सर्व मंडळींच्या उपस्थितीत द्विगुणित होतो. आजकाल आम्ही पाहतो की प्रत्येकजण आपापला गणपती ठेवतात. असा परिवार आपल्याला दिसायला कुठेतरी दुर्मिळ दिसतोय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हेच या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. एकूण 4 कुटुंबांचा हा गणपती सगळेजण चतुर्थीला सगळ्या प्रकारचे कुठलेही द्वेष असो किंवा मत्सर असो सर्व काही विसरून एकत्र येतात व या गणरायाची सेवा या ठिकाणी करतात. सांगायचं म्हणजे अजूनपर्यंत या घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद नाही. गणरायाच्या कृपेने हे कुटुंब गुण्यागोविंदाने या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करीत आहे. मूर्ती कोणी केला? मूर्तिकार आमच्याच घरातील एक सदस्य रमाकांत पाडसेकर. खरं म्हणजे त्यांना म्हणजे ते दिव्यांगत्व प्राप्त आहे. त्यांना म्हणजे ते मूकबधीर व्यक्तिमत्व आहेत. तरीसुद्धा ते जवळजवळ 50 गणेश मूर्ती आपल्या चित्रशाळेत बनवतात. म्हणजे मूकबधीर असल्या कारणाने त्यांना इतरही त्यांचे नातेवाईक त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करतात. विशाल शेडगावकर, गौरेश शेडगावकर व त्यांचे दोन्ही चिरंजीव वरद व वेदा हे सुद्धा त्यांना या कामात मदत करतात व ते दरवर्षी अशा प्रकारचे सुबक गणेश मूर्ती त्या ठिकाणी आपल्या चित्रशाळेत त्या ठिकाणी ते साकारतात. ओके. निमित्ताने तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? खरोखरच गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. सर्व कुटुंबियांनी तो अशाच पद्धतीने मोठ्या उत्साहात आपापल्या घरी साजरा करणे ही काळाची गरज आहे. कारण आता आधुनिक काळात जग खूप जलद गतीने वाटचाल करीत आहे आणि अशा या जलद गतीच्या वाटचालीत गणेशोत्सव सारखा सण सर्व कुटुंबाला एकत्र आणतो व आपली सेवा गणराया करून घेतात. ही खरोखरच एक अद्भुत अशी गोष्ट आहे व अशाच प्रकारे सगळ्यांनी मिळून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करायचा आहे. धन्यवाद.